ती बघा Hyundai Verna. छान छान. आबा तो बघा भूत बंगला. अरे नाही रे, चल तुला एक गंमत दाखवतो. आबा आपण खरंच आज जायचंय का? मी तर मस्करी करत होतो. प्लीज चला ना घरी जाऊ. अरे चल रे, आहे ना मी, चल. काय हो आजोबा, असं कसं सोडून गेलात मला? वाव, हे कुठे आलोत आपण आजोबा? कसली जागा आहे ही? अरे थांब थांब, इथे बस, मी आलोच. नाही मी बोलते नाही मी बोलते नाही मी बोलते नाही मी बोलते जरा प्लीज गोखल्यांना बोलवता का? असं विचारलं की पुण्याबाहेरचे तुम्ही आहात हे पुणेरी पोर देखील ओळखेल. त्याच्याऐवजी गोखल्यांना बोलवा असा इथून हुकूम सोडायचा. मग इकडून आवाज ऐकवतो, अरे गणू, इथे फोनवर तुझ्यासाठी कोणतरी पेटलाय रे. त्याला या गण्याच्या दिवसाला 100 फोन, हे सुद्धा आपल्याला ऐकू येतं. संगीत म्हणजे फक्त ध्वनी नाही, तो आत्म्याचा आवाज आहे. वाव आबा, कसं केलं तुम्ही? सांगा ना, कोण होते हे सगळे? अरे ये इकडे ये, वर ये. अरे ही जी मंडळी होती ना, हे सर्व आमच्या काळातले फार थोर कलावंत होते. सगळी संगीत नाटकं किंवा पण कथाकथन मग तुम्ही हे सगळं कसं शिकलात? अरे खूप मोठी गोष्ट आहे. सांगा ना आबा प्लीज. बरं ठीक आहे, सांगतो. तर सन 1963 कॉलेजचं पहिलं वर्ष, तेव्हा मी पहिल्यांदा